सर्वांना नमस्कार। आज आपल्याला असा एक मेसेज आलेला आहे की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक 13 मे 2025च्या अनुषंगाने माहिती नोंदवण्याबाबतचा फॉर्म स्कूल पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉग इनला वरील लिंकवरती उपलब्ध असून सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी 28/9/2025 पर्यंत माहिती भरणे अनिवार्य आहे। आपण ती माहिती कशा प्रकारे भरायची ते आज आपण या व्हिडिओमार्फत पाहूया। सर्वप्रथम education.महाराष्ट्र या लिंकवर जाऊया। लिंकवर गेल्यानंतर आपण आपल्या शाळेचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकूया आणि कॅप्चा टाकूया। कॅप्चा टाकून झाल्यानंतर आपण लॉग इन करूया। ही जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे। तुम्ही त्या लिंकला टच करून सुद्धा तुम्ही तुमच्या शाळेची माहिती भरू शकता। या ठिकाणी न्यू विद्यार्थी सुरक्षा फॉर्म या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। यापूर्वी आपल्याला प्रवेशोत्सव उपक्रमाबाबत या ठिकाणी माहिती भरायची होती आणि आता विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे। विद्यार्थी सुरक्षा फॉर्म, शाळा, शाळेचा UDAS नंबर, शाळेचं नाव। सूचना: माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षा माहिती प्रत्येक शाळेने विहित कालमर्यादेत भरणे अनिवार्य आहे। प्रत्येक बाबीची सर्व 60 संक्षिप्त उत्तरे अनिवार्य आहे व 3 आवश्यक असेल तिथे थोडक्यात माहिती नमूद करावी। 4 माहिती प्रथम सेव्ह करावी, माहितीची खात्री करावी आणि त्यानंतरच माहिती फायनलाइज करावी। माहिती फक्त सेव्ह केल्यानंतर तुम्ही अपूर्ण माहिती पूर्ण करू शकतात किंवा दुरुस्त करू शकतात। माहिती फायनलाइज झाल्यानंतर तुम्ही माहितीत बदल कोणताही करू शकत नाही। म्हणजे आपल्याला अगोदर माहिती भरून घ्यायची आणि ती सेव्ह फक्त करून घ्या। काही करेक्शन असेल तर ठीक, नसेल जेव्हा तुमची माहिती पूर्ण भरली गेलेली असेल त्यावेळेला तुम्ही ती माहिती फायनलाइज करू शकता। पहिला मुद्दा आहे विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय 13/5/2025 शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत व्हॉट्सअप, ईमेल, इतर माध्यमामार्फत पोहोचवला आहे का? तर होय, सर्व पालकांपर्यंत यामध्ये व्हॉट्सअपद्वारे पोहोचविला आहे। विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2025 प्रकरण 119 SD 4 दिनांक 13 मे 2025 चे वाचन मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे का? तर होय, यामध्ये आपण सर्व शिक्षकांची सभा घेऊन शिक्षक सभेचं आपण इतिवृत्त ठेवून आपण त्या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या सह्या घेऊन ह्या GRचं वाचन केल्याचे आपण नमूद करू शकता। यानंतर आहे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2022 मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना माहिती देण्यात आली आहे का? तर होय, जी काही माहिती तुम्ही दिलेली असेल बैठक घेऊन, शिक्षक सभा घेऊन, तर त्यामध्ये शिक्षक सभेमध्ये दिनांक रोजी तुमची दिनांक, सभेचं इतिवृत्त तुम्ही लिहून ठेवून या ठिकाणी आपण माहिती देऊ शकता। शाळेतील विद्यार्थ्यावरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार पोस्को ई-बॉक्स व चिराग ॲपवर करण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आलेली आहे का? तर होय, आणि तुम्ही यामध्ये चिराग ॲपवर किंवा पोस्को ई-बॉक्सवर माहिती जी विद्यार्थ्यांना सांगितली आहे त्याबाबत या ठिकाणी 200 अक्षर मध्ये वर्णन करायचं आहे। टोल फ्री चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 शाळेंनी एका प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे का? तर होय, आणि 198 नंबर तुम्ही प्रथमदर्शनी भागामध्ये जर लावलेला असेल तर त्याबाबत 200 अक्षरामध्ये आपण पुढे माहिती लिहायची आहे। ही भिंतीवर आम्ही लावलेला आहे। यानंतर आहे टोल फ्री चाइल्ड नंबर। टोल फ्री चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 वर कधी व कोणत्या परिस्थितीत संपर्क साधता येईल याची माहिती मुलांना देण्यात आली आहे का? तर जर तुम्ही माहिती दिलेली असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा, आणि कशा प्रकारे
किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला कोणी तज्ज्ञ व्यक्ती बोलवले असेल तर तुम्ही त्या पद्धतीचं मार्गदर्शन शिबिर भरवलं आहे असं सांगू शकता. शाळेमध्ये अनधिकृत व्यक्तीचा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे का? तर होय. आणि त्याबाबत काय तुम्ही कार्यवाही केलेली असेल ती 200 अक्षरामध्ये लिहायची आहे. विद्यार्थी शाळेच्या परिसरात उपस्थित असताना त्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळेकडून घेण्यात येते काय? तर होय. आणि त्याबाबतच्या उपाययोजना ज्या काही केलेल्या असतील त्या 200 अक्षरामध्ये पुढे लिहायच्या आहेत. 9. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत का? तर ज्या काही होय. आणि जर केली नसेल तर नाही. जर होय असेल तर होय. आणि पुढे तुम्ही त्याबाबत काय कार्यवाही केली, शिक्षक सभा घेतली किंवा आणखी काय केलं त्याबाबतची सर्व माहिती आपण त्या ठिकाणी पुढे नमूद करू शकता, लिहू शकता. उपस्थिती संदर्भात सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेस सायंकाळी हजेरी नोंदवण्यात येते का? जर नोंदवण्यात 3 वेळेसची येत असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. आणि पुढे काय कार्यवाही करतो ते आपण शब्दात लिहायचं आहे. 11वा मुद्दा, अनुपस्थित विद्यार्थ्याबाबत त्याच्या पालकांना SMS द्वारे कळविण्यात येते का? तर जर कळवण्यात येत असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. आणि पुढे माहिती भरायची आहे. प्रत्येक मुद्द्याला आपण जी काही कार्यवाही केलेली असेल ती कार्यवाही आपण त्या 200 अक्षरामध्ये लिहिणार आहात. 12वा मुद्दा, स्वयं अर्थसहाय्यित शाळांनी शाळेमध्ये प्रशिक्षित विहित अर्हता प्राप्त व अनुभवी समुपदेशकाची नियुक्ती केली आहे का? जर का केलेली असेल तर त्याबाबतची नोंद होय, नाही. आणि आता स्वयं अर्थसहाय्यित शाळांनी म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा येत नाहीत आणि त्यामुळं आपल्याला हा लागू नसल्यामुळं या ठिकाणी लागू नाही म्हणून आपण लिहू शकता. मनपा शासकीय स्थानिक 13वा मुद्दा, मनपा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळा यांनी त्यांच्या शाळेतील एक शिक्षक समुपदेशक म्हणून नियुक्त केली आहे का? आता या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपण येतोय होय म्हणणार आहात आणि पुढे त्याबाबत काय कार्यवाही केली ते आपण नमूद करायचे आहे. जर तुम्ही यामध्ये लागू नसाल तर लागू नाही म्हणून आपण पुढे नोंदवू शकता. 14वा मुद्दा, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श, गुड टच आणि बॅड टच याबाबतची प्रात्यक्षिके देऊन यातील फरक ओळखायला शिकवण्यात येत आहे का? जर का तुम्ही याबाबत कार्यवाही केली असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. आणि पुढे 200 अक्षरात माहिती लिहा. 15वा मुद्दा आहे, छळवणूक किंवा धाकदपटशाहीमुळे एखाद्या विद्यार्थ्याला शारीरिक दुखापत होते किंवा मानसिक तणाव किंवा न्यूनगंड निर्माण होतो किंवा आत्मविश्वास कमी होतो अशी कोणतीही कृती यापासून विद्यार्थ्याचा बचाव होण्यासाठी शालेय स्तरावर योग्य ती उपाययोजना करण्यात आलेली आहे का? याबाबत होय नाही आपण लिहिणार आहात आणि पुढे 200 अक्षरात वर्णन करणार आहात. शाळेच्या परिसरात कोणतेही पान स्टॉल, सिगारेट आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थ नसतील याची खात्री शाळेने केलेली आहे का? तर होय. शाळेच्या परिसरात कोणतेही पान स्टॉल आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थ असल्यास शाळेने पोलीस यंत्रणेस याबाबतची माहिती दिलेली आहे का? होय नाही स्वरूपात आपण पुढे नमूद करणार आहात. 18वा मुद्दा आहे, शासन निर्देशाप्रमाणे शाळेमध्ये तक्रार पेटी बसवण्यात आलेली आहे का? होय नाही आपण पुढे नमूद करणार आहात. 19 आठवड्यातून किमान 2 वेळा तक्रार पेटी उघडण्यात येते काय? जर तुम्ही 2 वेळा उघडत असाल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. तक्रार पेटीमध्ये प्राप्त तक्रारी व त्या अनुषंगाने करण्यात आलेली कार्यवाही याची लेखी नोंद ठेवण्यात येते का? यासाठी आपल्याला तक्रार पेटी अहवाल लिहायचा आहे आणि त्यामुळं आपण लेखी नोंद ठेवण्यात येते का? तर होय म्हणणार आहोत. याबाबतचा अभिलेख किमान 6 महिन्यासाठी जतन करून ठेवण्यात येतो का? तर होय. शाळेमध्ये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आलेले आहे का? तर होय. सखी सावित्री समितीची दरमहा बैठक घेण्यात होत आहे का? तर होय. या पद्धतीने आपण होय आपण निवडणार आहात. सखी सावित्री समितीची बैठकीचे इतिवृत्त ठेवण्यात आले आहे का? तर होय.
जर तुम्ही ठेवत नसाल तर नाही म्हणा. महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे का? तर होय. महिला तक्रार निवारण समितीची दरमहा बैठक घेण्यात येते का? होत आहे का? तर होय. आणि पुढे आपण 200 अक्षरामध्ये आपण त्याबाबत माहिती लिहिणार आहात. महिला तक्रार निवारण समितीची बैठकीचे इतिवृत्त ठेवण्यात आले आहे का? तर होय. 28वा मुद्दा आहे, शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत का? जर बसवले असतील तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांची संख्या आपण या ठिकाणी काय संख्या लिहू शकता पुढे. 30वा मुद्दा आहे, CCTV कॅमेरे वर्गखोल्यांचे प्रवेशद्वार, कॉरिडॉर, मुख्य प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे गेट, खेळाचे मैदान, स्वच्छतागृहाच्या बाहेर इत्यादी ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत का? CCTV कुठे कुठे बसवलेले आहेत त्या पद्धतीनं आपण पुढे अक्षरामध्ये लिहिणार आहात. मुख्याध्यापकाकडून आठवड्यातून किमान 3 वेळा फुटेज तपासणी केली जाते का? CCTVचं फुटेज तपासणी केली जात असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणू शकता. CCTV फुटेजचे बॅकअप किमान 1 महिना जतन करण्यात येते का? तर पुढे आपण 1 महिना जतन करण्यात येते किंवा नाही याबाबत माहिती देणार आहात आणि पुढे अक्षरात माहिती सांगायची, होय नाही म्हणायचं आहे. 33 एकूण कार्यरत शिक्षकांची संख्या आपण पुढे संख्या नोंदवायची आहे. यानंतर चारित्र्य पडताळणी करण्यात आलेल्या शिक्षकांची संख्या पुढे या संख्या नोंदवायची आहे. 35 सर्व शिक्षकांची नियमित बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात आलेली आहे का? तर आपण सर्व शिक्षकांची चारित्र्य पडताळणी केलेली असेल किंवा स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नेमणूक केलेली आहे, आपण त्यांची चारित्र्य पडताळणी केलेली आहे का नाही या ठिकाणी आपण नमूद करणार आहात, होय नाही स्वरूपात. एकूण कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी संख्या आपल्याकडे शिक्षकेतर कर्मचारी संख्या असेल तर आपण होय संख्या लिहिणार आहात, नसेल तर नाही म्हणणार आहात. चारित्र्य पडताळणी करण्यात आलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपल्या शिक्षकेतर कर्मचारी स्वयंपाकी तथा मदतनीस असतात, त्यामुळे त्यांची माहिती या ठिकाणी द्यावी लागेल. नियमित बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात आलेली आहे का? तर आपण या ठिकाणी होय, नाही किंवा लागू नाही आणि पुढे शाब्दिक स्वरूपात वर्णन करणार आहात. शाळेने वाहतूक सुरक्षा, गृह व्यवस्थापन तसेच उपाहारगृह यासाठी कर्मचाऱ्याची नेमणूक केलेली आहे का? जर केली असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही. 40 शाळेतील वाहतूक सुरक्षा, गृह व्यवस्थापन तसेच उपाहारगृह यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचारी वर्गांची संख्या पुढे नोंदवायची आहे. शाळेतील वाहतूक सुरक्षा, गृह व्यवस्थापन तसेच उपाहारगृह यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचारी वर्गाची चारित्र्य पडताळणी झालेली कर्मचारी संख्या या ठिकाणी होय. जेवढी संख्या असेल तेवढी आपण या ठिकाणी नोंदवायची आहे. 42वा मुद्दा आहे, वाहन चालकाने काही अपघात केला आहे किंवा निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे किंवा कसे याची पडताळणी करण्यासाठी वाहन चालकाची पार्श्वभूमी मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापनाकडून तपासणी करण्यात आलेली आहे का? जर केलेली असेल तर होय, नाही आणि लागू नाही म्हणून आपण पुढे नोंदविणार आहात. 43 वाहन चालक अल्कोहोल किंवा अंमली पदार्थाचे सेवन करतो किंवा कसे याची पडताळणी नियमित केली जाते का? जर तुमच्याकडं होय असेल वाहन चालक तर होय म्हणून त्याची किंवा नाही म्हणून आपण पुढे माहिती लिहिणार आहात. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वाहन चालक नसेल तर तिथं लागू नाही म्हणून म्हणणार आहात. सर्व स्कूल बसमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत का? आता स्कूल बस असेल तरच आपल्याला हे लागू होतं, नाही तर लागू होणार नाही. असेल तर पुढे संख्या लिहायची आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या शेवटच्या मुलामुलीला इच्छित निवासस्थानाजवळच्या ठिकाणी सोडेपर्यंत बसमध्ये महिला शिक्षिका असतात का? जर प्रवास करणारी विद्यार्थी संख्या तुमच्याकडे असेल तर होय आणि पुढे त्याबाबतचं वर्णन लिहिणार आहात. जर नसेल तर नाही आणि जर लागूच नसेल तर लागू नाही म्हणून आपण लिहिणार आहात. 46वा मुद्दा आहे, स्कूल बसमध्ये व्यतिरिक्त खाजगी वाहनाने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संबंधित वाहन चालकाच्या वर्तणुकीची पडताळणी करण्याबाबत मुख्याध्यापकांनी पालकांना सूचित केलेले आहे का? तर त्याबाबत होय, नाही, लागू नाही आणि पुढे वर्णन लिहायचं आहे. 47 सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालकांची आवश्यक वैयक्तिक माहिती पालकांनी स्वतःकडे ठेवण्याबाबत मुख्याध्यापकांनी पालकांना सूचित केलेले आहे का?
तर याबाबत होय नाही आणि लागू नाही या स्वरूपात लिहायचं आहे आणि पुढे वर्णन लिहायचं आहे. 48 मुलींसाठी स्वच्छतागृहाजवळ एक महिला परिचर तैनात केलेले आहे का? जर केलेले असेल तर होय नाही आणि पुढे वर्णन लिहिणार आहात. मुलांसाठी स्वच्छतागृहाजवळ एक परिचर तैनात केलेला आहे का? जिल्हा परिषद शाळेमध्ये शक्यतो आपण कर्मचारी ठेवत नाहीत, त्यामुळं आपण नाही म्हणणार आहात आणि पुढे वर्णन लिहिणार आहात. 50 मुलींसाठी स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन आणि इन्सिनरेटर मशीन बसवण्यात आलेली आहे का? जर बसवली असेल तर होय, नसेल तर नाही म्हणा आणि पुढे वर्णन लिहिणार आहात. प्रवेशद्वाराजवळ अभ्यागतांचे प्रवेश निर्गमन नोंदवही ठेवण्यात आलेली आहे का? जर आपण ठेवली असेल तर होय म्हणा, नाही तर नाही आणि पुढे वर्णन करणार आहात. 52 व्यक्तिगत किंवा आर्थिक माहितीची विनंती करणारे अवांछित संदेश, ईमेल किंवा पॉपअप यांना प्रतिसाद देण्याच्या धोक्याबद्दल मुलांना आणि त्यांच्या पालकांना माहिती दिली आहे का? याबाबत आपण जर दिली असेल तर होय म्हणणार आहात, नसेल तर नाही आणि पुढे वर्णन करणार आहात. ऑनलाईन सुरक्षिततेच्या दृष्टीने फसवणूक करण्यासाठी प्राप्त होणारे ऑनलाईन संदेश आणि अयोग्य ऑनलाईन वापराबाबतच्या जोखमीबद्दल विद्यार्थ्यांकरिता वयोमानानुसार जागरूकता सत्रांचे आयोजन केलेले आहे का? जर ऑनलाईन सुरक्षिततेच्या संदर्भात तुम्ही मार्गदर्शन करणारे शिबिर घेतले असेल तर होय म्हणा, नाही तर नाही आणि पुढे वर्णन करायचं आहे. 54 अज्ञात व्यक्तींनी फोटो करण्याची संधी न देण्याबाबत शाळांनी मुलांना समजावावे, मार्गदर्शन करावे. त्याचबरोबर मुलांना अनोळखी व्यक्तीचे सेलफोन, लॅपटॉप, टॅब किंवा आयपॅड यासारख्या डिजिटल उपकरणे पाहू नयेत याबाबत मार्गदर्शन केलेले आहे का? जर केलं असेल तर होय, नाही तर नाही. 55 अज्ञात व्यक्तीकडून विद्यार्थ्यांना आलेले संदेश किंवा गुप्त ठेवण्याच्या विनंतीसारखी कोणतीही संशयास्पद ऑनलाईन कृती याबाबत निर्भयपणे तक्रार करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले आहे का? 56वा मुद्दा आहे शिक्षक आणि पालकांना बालकांच्या हक्काबाबत तसेच बालकांशी संबंधित बालन्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम, पोस्को कायदा या कायद्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे का? जर माहिती दिलेली असेल तर होय, नाही तर नाही. विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केलेली आहे का? 58वा मुद्दा आहे विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे का? 59वा मुद्दा आहे विद्यार्थी सुरक्षा समितीची नियमित बैठक घेण्यात होत आहे का? आणि 60वा मुद्दा आहे विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठकीचे इतिवृत्त ठेवण्यात आले आहे का? जर ठेवण्यात आले असेल तर होय, नसेल तर नाही. मित्रांनो, हे सर्व काही मुद्दे, या मुद्द्याला पूरक आपल्याकडे शाळेमध्ये इतिवृत्त किंवा अहवाल आपल्या शाळेमध्ये असायला हवा. मार्गदर्शन शिबिर असेल तर मार्गदर्शन शिबिरची निमंत्रण पत्रिका, त्याचबरोबर त्याचा अहवाल आपल्याकडे असायला हवेत. अशा प्रकारे आपल्याला ही माहिती दिनांक 28 पर्यंत आपल्याला पूर्ण करायची असल्याने 2 दिवसात ही माहिती पूर्ण करून खाली मुख्याध्यापकाचं नाव आणि मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकून आपल्याला माहिती सुरुवातीला सेव्ह करायची आहे. त्यामध्ये दुरुस्ती काही करायची असेल तर ठीक, जर दुरुस्ती करायची नसेल तर आपण शेवटी फायनलाइज करायचं आहे. एकदा का फायनलाइज झाली तर पुन्हा आपल्याला माहिती बदलता येणार नाही. धन्यवाद. अशा प्रकारे ह्या विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात आपल्याला सर्व शाळांनी ही माहिती भरायची आहे. धन्यवाद.